नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अहो मंडळी, अशीच आठवण झाली. शाळेला जाताना आम्ही असेच चिंचेचे गोळ्या विकत घेत होतो आणि ते खायला तर एकदम चटपटे, गोड आंबट असे असायचे आणि ते आम्हाला खूप आवडायचे. मग परत हेच गोळ्या मला खाव्याशा वाटल्या. त्याच्यासाठी मी याला घरातच बनवले आणि ते पण एकदम कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने. आणि ह्या चिंचेच्या गोळ्या एकदम सेम टू सेम तशाच चवीच्या झालेल्या आहेत, जे की आपण लहानपणी खात होतो. मग चला मंडळी, आपण एकदा हे घरात करूनच पाहूया. चिंच गोळी करण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा इथं अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे. ही चिंच हे नवीनच आहे. आता ह्या चिंचेला मी एका पाण्याने इथं धुणार आहे, जेणेकरून याच्यावर जर धूळ तेन कोणती बसली असेल तर ती निघून जाईल. आणि शिवाय चिंच आपल्याला वेचून पण घ्यायची आहे, त्याच्यातले चिंचुके काढून टाकायचं आणि शिवाय त्याला कीड लागली नाही ना, कुठे किडे नाहीत ना, हे पण आपण तपासून पाहायचं आहे. मग आता हे चिंच मी धुवून घेतली आहे. आता धुतल्यानंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालत आहे आणि हे चिंच आता मी अर्ध्या घंट्यासाठी इथं भिजत ठेवणार आहे, जेणेकरून मिक्सर करण्यासाठी हे सोपी पडेल. आता अर्धा घंटा झालेला आहे. शिवाय हे चिंच ही व्यवस्थित इथं भिजलेली पण आहे. आता ह्या चिंचमध्ये असणारे काड्या, शिवाय ह्या चिंचेला लागून असे चिंचेचे शिरा आपल्याला इथं काढून टाकायचे आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिंच सगळे आपल्याला एकदम बारीक अशी इथं मिक्सर करायची आहे. आणि आपण पाहू शकता, आता ह्या चिंचेसोबत किमान 1 वाटी पाणी आहे आणि ह्या पाण्यासकटच मी हे चिंच एकदम बारीक इथं वाटून घेत आहे. आणि आपण पाहू शकता, चिंच आता वाटून तयार आहे. आता ते फक्त एका गाळणीच्या सहाय्यानं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं पुरणपात्राची गाळणी इथं घेतलेली आहे. तुम्ही कोणतं पण गाळणी इथं वापरू शकता. आता ह्या गाळणीमध्ये हे सगळंच चिंचेचा गर आपल्याला इथं गाळून घ्यायचा आहे आणि आपण पाहू शकता, गरम पाण्यात चिंच भिजवल्याने चिंच एकदम छानच भिजली गेली आहे आणि त्याच्यामुळे मिक्सर केल्याने एकदम फाईन अशी पेस्ट इथं तयार झाली आहे. आता हे सगळं पेस्ट मी चाळणीमध्ये घालून व्यवस्थित इथं गाळत आहे आणि ह्याला लागलेला सगळंच गर ह्या स्टीलच्या कढईमध्येच इथं काढलेली आहे, जेणेकरून डायरेक्ट आपल्या ह्या कढईला गरम करता येईल. आणि आपण पाहू शकता, हे काढलेलं गर एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट असं पण नाही, मीडियम असं व्यवस्थित सैलसर आहे आणि तुम्ही पण अशाच प्रकारचं काढायचं आहे. आता हे सगळंच गर मी हे गॅसवर गरम करायला ठेवते आणि गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवायचं आहे आणि आपण पाहू शकता, आता हे चिंचेचे गोळ्या आपल्याला एकदम मीडियम गॅसवरच इथं करायचे आहेत. मध्येच गॅस मोठा करायचा नाही, एकदम बारीक गॅसवर आणि निवांतपणे आपल्याला हे तयार करायचे आहे. आता हे चिंचेला इथं उकळी आली आहे आणि आता हे उकळत असताना आपल्याला इथं 1 वाटी गूळ घालायचा आहे. इथं थोडं मी जास्तच गूळ घेतली आहे, त्याच्यामुळं आता कढईमध्ये मी 1च वाटी गूळ इथं घातलेली आहे. म्हणजे कसं, अर्धा वाटी चिंच त्याला 1 वाटी गूळ, अशा प्रमाणात तुम्ही ह्या चिंच गोळ्यांसाठी गूळ वापरू शकता. आणि परत याला आपण फिरवत राहायचं आहे. आता 2-2 मिनिट सोडलं की परत ह्या चिंचेच्या मिश्रणाला आपल्याला फिरवतच राहायचं आहे, जेणेकरून खाली हे मिश्रण चिटकणार नाही आणि करपणार देखील नाही. आता हे सर्व मिश्रणमध्ये गूळ पगळून जाईल आणि मिश्रण अर्धच होईल, इथंपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे. आणि तेवढं गरम झाल्यानंतर इथं मी पाव चमचा पांदा नमक, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा चाट मसाला इथं घालायचा आहे आणि परत हे मिश्रण अर्धं आटेपर्यंत इथं आपल्याला फिरवतच राहायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, गॅसची फ्लेम आता एकदम बारीकच ठेवा, मीडियमवरून बारीकवर, जेणेकरून हे करपणार नाही. आणि आपण इथं पाहू शकता, आता मिश्रण अर्धं झालेलं आहे आणि जवळपास हे कँडीसाठी जसं आपल्याला पाहिजे तसं हे झालेलं पण आहे. आता त्याच्यामध्ये मी इथं अर्धा चमचा तूप किंवा तेल इथं आपल्याला घालायचं आहे, पण मी इथं अर्धा चमचा तेलाचा वापर करणार आहे आणि अर्धा चमचा इथं तेल घालून परत ह्या मिश्रणाला 2 मिनटापर्यंत इथं फिरवणार आहे. मिश्रणामध्ये तेल घातल्यानं जेव्हा आपण याच्या गोळ्या बनवू तेव्हा ते हाताला आपल्याला चिटकणार नाही आणि चिंचेचे गोळ्या हे सहज तयार होतील. त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालणं आवश्यक आहे. पाहिजे तर तुम्हाला तुपाचा पण वापर इथं करू शकता, काही हरकत नाही. आणि हो बरं का मंडळी, आता तेल सोडून पण 2 मिनिट झालेलं आहे आणि आता मिश्रण हे जवळपास तयार झालेलंच आहे. आता मी इथं आणखीन थोडंच उशीर याला शिजवून घेते, आणखीन थोडंसं घट्ट करते. हे पहा मंडळी,
परत 2 मिनिटापर्यंत आपण ह्याला गरम केल्यावर बऱ्याचपैकी आता घट्ट इथं मिश्रण झालेलं आहे. आता एवढं घट्ट म्हणलं तर हे प्रमाण आता करेक्ट आहे. आता ह्याच्यात पाण्याचा अंश पूर्णपणे हे आटलेला आहे, जेणेकरून आपले हे चिंचगोळी हे जास्त दिवस टिकतील पण. आता ह्या ठिकाणी मी गॅसला ऑफ करते आणि हे गॅसवरून आपल्याला कढई इथं बाजूला काढून ठेवायची आहे. आणि आपण पाहू शकता आता हे मी थंड करत आहे. 2 मिनिट याला फिरून दाखवते आणि आपल्याला चिंचगोळी करण्यासाठी परफेक्ट अशाच प्रकारचं इथं मिश्रण लागणार आहे. आता याला मी परत शिजवले तर हे पूर्णपणे कडक होऊन जाईल आणि आपल्याला व्यवस्थित इथं गोळ्या बांधायला येणार नाहीत. त्याच्यासाठी अशा प्रकारेने इथंपर्यंतच तुम्ही याला शिजवा. आता पहा, चिंचगोळी करताना सगळ्यात पहिल्यांदा हाताला तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या आणि तुम्हाला ज्या आकाराची गोळी तयार करायची आहे तेवढ्याच आकाराचा किंवा तेवढ्याच प्रमाणात एक उंडा तयार करा आणि हातानंच त्याला गोल गोल असं वळून घ्या आणि आपण पाहू शकता आता मला पाहिजे तेवढ्या आकाराची इथं चिंचेची गोळी तयार झाली आहे आणि दिसायला पण एकदम शायनिंग असं इथं झालेली आहे. आताच अशाच प्रकारे मी ही दुसरी गोळी पण तुम्हाला करून दाखवते. आता थोडंसं चिंचेचं हे मिश्रण कोमट आहे आणि तेव्हाच मी हे गोळ्या बांधायला घेतली आहे आणि एक झालं की एक असे आपल्याला सगळेच मिश्रणाचं चिंचेची गोळी इथं तयार करायची आहे. मिश्रणात पण आपण अर्धा चमचा तेल घातलं होतं आणि शिवाय गोळी बांधताना पण हाताला तेलाचा वापर केलेला आहोत. त्याच्यामुळे गोळ्या बांधायला एकदम सोपे जात आहेत आणि शिवाय फटाफट अशी चिंच गोळी इथं बनून तयार होत आहे. आणि मंडळी आपण पाहू शकता आता जेवढं मिश्रण होतं तेवढ्याचे हे एवढे गोळ्या इथं तयार झाले आहेत. आता हे गोळ्या एकमेकांना चिटकू नये म्हणून इथं मी पिठी साखरेचा वापर करणार आहे. आता ह्या साखरेमध्ये एक एक गोळी आपल्याला व्यवस्थित असं गोळीला पूर्ण साखर इथं लावायची आहे आणि याला असं बाजूला ठेवायचं आहे. आता असंच करत एक एक करत मी सगळेच चिंच गोळी हे पिठी साखर त्याला व्यवस्थित लावून असं बाजूला काढत आहे आणि आपल्याला पण हे असंच करायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आता हे सगळेच गोळ्या मी व्यवस्थित असं पिठी साखर लावून इथं ठेवलेली आहे आणि आपण पाहू शकता आता ते प्लेटमध्ये असलेली पिठी साखर हे काही कामाची राहिली नाही. आपण ते दुसरं कशाला पण वापरू शकत नाही. मग आता तेच पिठी साखर आपण हे सगळं जे तयार केलं होतं गोळी त्याच्यावर इथं घालायची आहे आणि हे घालणं झाल्यावर असंच आपल्याला हे गोळे साखरेसकट एअरटाईट डब्यामध्ये इथं ठेवायचं आहे, जेणेकरून हे गोळ्या एकमेकांना अजिबात चिटकणार नाही आणि हवा बंद असल्यानं ह्याचं पाणी पण इथं सुटणार नाही. मग काय मंडळी, सुटलं ना तोंडाला पाणी? आली ना लहानपणीची आठवण? एकदम टेस्टी असं चिंचगोळी इथं तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.